हॅलो गाईज, आय एम कमल. आज आपण टीसीएस मध्ये आलेले प्रश्न करणार आहे. ठीक आहे. मॅरेथॉन क्लास असणार. 300 ते 400 प्रश्न असणार. ठीक आहे. 300 ते 400 प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तर लवकरात लवकर आपण सुरू करू. आणि एक सांगतो की टीसीएस मध्ये जे प्रिव्हियस इयर आपण करत आहे PYQ, ते आपण एक काम करू, त्याच्यामधला जो करंट अफेअर आहे ना, मतलब तो ओल्ड झालेला आहे, तो आपण स्किप करून घेऊ. म्हणजे ठीक आहे, तो आपला कोणत्याही कामाचा नाही आणि आपला वेळ सुद्धा वाचेल. ठीक आहे. तर आपण जाऊ क्वेश्चन कडे. बघा काय म्हणताय. कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राजकारभार सुरू केला? ते त्यांनी केला आहे 1206 पासून. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. पक्क्या बांधणीचे धरण असणारे भुशी धरण लोणावळ्यात इंद्रायणी नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? इंद्रायणी नदीवर आहे पक्के बांधणीचे धरण. नेक्स्ट. सामान्यतः अपाचक्रावरण हे जीवाणूजन्य रोग आहे. कोणता रोग आहे? सामान्यतः पेप्टिक. ठीक आहे. नेक्स्ट. बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात? ते आहे 68.8% लोक. महाराष्ट्रात एक मिनिट. महाराष्ट्राच्या 2021च्या हे क्वेश्चन राहू देऊ, कारण हा करंट अफेअर वर आहे, ते आपलं काही कामात येणार नाही. नेक्स्ट. बाउल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? ते आहे पश्चिम बंगाल. 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगोजी बापू गुप्ते हे छत्रपती प्रतापसिंह यांचे अधिकारी होते. नेक्स्ट. शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला रंगून येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. नेक्स्ट. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कोणत्या स्थानावर आहे? ते आहे 6व्या स्थानावर. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा सांगतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेले नाट्यशास्त्र हे कोणी लिहिले आहे? हे भरतमुनी यांनी लिहिले आहे. भरतमुनी यांनी लिहिले आणि टीसीएस ला खूप वेळ आला हा प्रश्न. ठीक आहे. बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींचे लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे? ते आहे नंदुरबार मध्ये. आठवण ठेवा, इथे जे आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे ST, सगळ्यात जास्त ST चे लोक कुठे आहे? ते आहे नंदुरबार जिल्ह्यात. नेक्स्ट. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? 11.8% इतकी होती. भारतीय राज्यघटनेत एकूण मूलभूत कर्तव्य किती आहे? एकूण किती आहे? 11 आहे. नेक्स्ट. पद्मश्री शोभना नारायण, आठवण ठेवा, एक कथ्थक सोबत संबंधित आहे. ठीक आहे. महाराष्ट्र सरकारकडून 2020-21 साली ज्ञान सवरंगी लता मंगेशकर पुरस्काराने कोणत्या हा इतका इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण 2021चा प्रश्न आहे. ठीक आहे. ओल्ड करंट अफेअर आहे ना, ते आपण सोडून देऊ. ठीक आहे. जे इम्पॉर्टंट आहे ते घेऊन घेऊ. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणाला 2020च्या महाराष्ट्र भूषण 2020 कोणाला मिळत आहे? आशा भोसले यांना मिळाला होता. नेक्स्ट. बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र हे सुधारक मध्ये परखड मते मांडत असतात. म्हणजे मी सांगते बघा, हे आहे ना बालविवाह बाबत गोपाळ गणेश आगरकर यांचे वर्तमानपत्र कोणते होते? सुधारक. आणि याच्यामध्येच ते माहिती देत होते. ठीक आहे. नेक्स्ट. पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली होती. की कोणत्या वर्षी झाली होती? ते
62 ला, ठीक आहे. आणि 1960 ला काय झालं, आपला महाराष्ट्राची निर्मिती. काय म्हटलंय, शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, ते आहे मिलिंद बोकील. मिलिंद बोकील हे आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता अविषाक्त नॉन टॉक्सिक वायू आहे, तर आहे कार्बन डायऑक्साइड, CO2 है ना. ओझोन तुम्हाला माहित आहे O3, ठीक आहे. कार्बन मोनॉक्साईड पण माहित आहे, नायट्रोजन पण माहित आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात ट्युसॉक तृण वाढते, ठीक आहे. ते कोणते वाढते, उष्णकटिबंधीय काटेरी जंगलामध्ये. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनीला लाहोर स्थिती पासून व्हॅलीशी वर्षभर जोडतो, त्याची लांबी किती आहे, त्याची लांबी आहे 9.02 किलोमीटर, ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ती आहे नगर परिषद. ऋग्वेदातील स्त्रोतांना काय म्हणतात, त्यांना सूक्त म्हणतात. नेक्स्ट, पॉलिटेक्स सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली, ती झाली आहे 1881 ला झाली होती. नेक्स्ट, खालीलपैकी गीता रहस्य हे कोणी लिहिले आहे, बाळ गंगाधर टिळक यांनी. यांनी कोणत्या जेलमध्ये लिहिले आहे, मला सांगा बरं हे. नेक्स्ट, 1983च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता, म्हणजे कॅप्टन कोण होते 83 ला, कपिल देव. खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे, ते आहे कोची बंदर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वाकाटक राज्याच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले, ते आहे प्रवरसेन पहिला. महाराष्ट्रात राष्ट्रकूट राज्यवंशांची सत्ता खालीलपैकी कोणत्या पहिल्यांदा स्थापन केली, कोणी केली, दंतीदुर्ग. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र कोणत्या स्थानावर आहे, तो 5व्या स्थानावर आहे. नेक्स्ट, भरतनाट्यम साठी अभिनव दर्पण हे लिखित साहित्याचे प्रमुख स्रोत आहे, ठीक आहे. आठवण ठेवा, भरतनाट्यम कुठचा आहे, हा तामिळनाडूचा आहे, तामिळनाडू, ठीक आहे ना. मणिपुरी कुठचा आहे, मणिपूरचं. आणि कथकली कुठचा आहे, केरळ. आणि कथक कुठचा आहे, UP. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जस्त धातुक 0 आढळते, ते आहे नागपूर. आणि 0 माईल सुद्धा कुठे आहे, नागपूरला. आणि मी पण नागपूरचाच आहे, ठीक आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची संख्या सर्वाधिक आहे, ते आहे नाशिक, ठीक आहे. महाराष्ट्रात राहणारा कोणताही नागरिक आणि ज्याने वयाची 25 वर्षे पूर्ण केली आहे, तो महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणूक लढू शकतो. म्हणजे त्यांनी विचारलं आहे, जे विधानसभेची निवडणूक आहे ना, ते लढण्यासाठी किती एज पाहिजे, ते पाहिजे तुम्ही कमीत कमी 25 वर्ष. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले, ते आहे महात्मा ज्योतिबा फुले. यांची मूवी आली आहे, ती बघा, खूप मस्त दाखवलंय मूवी मध्ये, मी कालच बघितली आहे, ठीक आहे. आणि मूवी मध्ये मस्त रियालिटी दाखवली आहे. भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या, तेव्हा स्टार्टिंगला 8 होता, आता किती आहे, अनुसूच्या 12 आहे का, ठीक आहे. नेक्स्ट, AG हे कशाचे प्रतीक आहे, AG हे चांदीचे प्रतीक आहे, ठीक आहे. चोल प्रशासनात मुर्देदवलेंचा अर्थ काय होता, त्यांचा अर्थ होता 3 राजाच्या सेवारत शेतकरी. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणत्या चालुक्य राज्याने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण यशस्वीपणे परतून लावले होते? तर कोण होता? पुलकेशिय सेकंड. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केली आहेत? त्या मायकल फेल्प्स. हा अमेरिकेचा आहे, सगळ्यात जास्त पदक आहे याच्याकडे. नेक्स्ट, आगरिया, आंध माझी आणि पाओ जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? ते आहे छत्तीसगड मध्ये. ठीक आहे ना. खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहे? ते आहे स्वामी दयानंद सरस्वती. भारतीय राज्य वन विभाग अहवाल 2019 च्या अनुसार भारतातील वनक्षेत्र सुमारे किती टक्के आहे? ते आहे 21.67%. नेक्स्ट, जनगणना अहवाल 2011 च्या नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे? ती आहे 382. खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? ते आहे कंचनजंगा. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार गेल्या आर्थिक वर्षात भारताने कोणत्या प्रकारच्या आर्थिक सुधारणा नोंदवल्या आहेत? ते आहे व्ही आकाराच्या. हा करंट अफेअरचा ओल्ड क्वेश्चन आहे, पण बघून घेऊ. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? ती आहे 1935 ला आरबीआय ची स्थापना झाली होती. नगर परिषदांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेतल्या जातात. 2011 ते 12 मध्ये दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींची टक्केवारी ग्रामीण भागात किती होती? 25.60% इतकी अनुमानित करण्यात आली होती. नेक्स्ट, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ याची स्थापना केव्हा झाली? 1962. हे MIDC आहे का? ठीक आहे. 1958 ला कशाची स्थापना झाली आहे मला सांगा बरं. हा इम्पॉर्टंट आहे. त्रिपिटक याचा अर्थ होते 3 पिठारे आणि हे बौद्ध धर्म सोबत संबंधित आहे, बौद्ध धर्म रिलेटेड. ठीक आहे. एक मिनिट क्वेश्चन नोट. ठीक आहे ना. 17व्या लोकसभेत महाराष्ट्र राज्य किती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते? म्हणजे किती? 48. खालीलपैकी कुणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून संबोधले किंवा ओळखले जाते? ते आहेत पुरंदरदास. खालीलपैकी कोणत्या राजाने एक प्राकृत भाषा असणाऱ्या महाराष्ट्रीमध्ये सेतुबंधची स्थापना केली आहे? हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. TCS ला सगळ्यात जास्त माळामध्ये प्रश्न आलेला आहे हा. ठीक आहे. तो आहे प्रवर्तन सेकंड. तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? ते आहे संस्कृत मध्ये लिहिलेले आहे. काय म्हटलंय? कामाईचा हा एक काय आहे? तंतु वाद्य यंत्र आहे. संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्ये, कार्ये आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एक कलमात नमूद देण्यात आल्या आहेत? ते आहे 320 मध्ये. ऑक्टोबर 2020 पर्यंत हा राहू दे, ओल्ड क्वेश्चन आहे. भारताकडे 14,500 किलोमीटर लांबीची अंतर्देशीय नौकानयन जलमार्ग आहेत. ठीक आहे. किती किलोमीटर आहे? 14,500 किलोमीटर. 31 मार्च 2020 नुसार महाराष्ट्रात एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता किती आहे? ते आहे 36,644. 36,644. नेक्स्ट, ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च 2021 मध्ये कोणती योजना सुरू केली होती? ते आहे महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना. नेक्स्ट, 1857च्या बळानंतर नानासाहेबांनी कुठे गेले होते? नेपाळला गेले होते. आणि यांच्यासोबत अजून एक व्यक्ती गेली होती, ते पण सांगा कमेंट करून.
नेक्स्ट, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरुवात केली? ती केली होती चंपारण्यमध्ये. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोळक सागर धरण असेही म्हटले जाते? ते आहे वैतरणा धरणाला. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे? ते आहे शिवाजी सावंत. वसंत आबाजी डहाके यांची चित्रलिपी हा कविता संग्रह आहे. म्हणजे चित्रलिपी हा कोणता आहे? कविता संग्रह आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली? ती आहे 1966 ला. नेक्स्ट, हा रिपीट झालाय. काय म्हटलंय? खालीलपैकी कोण रामायण पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहे? ते आहे चंद्रशेखर विजयजी महाराज. महाराष्ट्रात 31 मार्च 2020 पर्यंत सुमारे 2.13 लाख सहकारी संस्था होत्या. 1857च्या उठावात अहमदनगर मधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? ते आहे भाबूजी नाईक. हा क्वेश्चन खूप वेळा आलाय, इम्पॉर्टंट आहे. 6 ते 7 वेळा आलाय टीचर्सला. ठीक आहे ना. ऋग्वेदात किती सूक्त आहे किंवा किती मंत्रे आहेत? ते आहे 1028 सूक्त आहेत. हा इम्पॉर्टंट आहे. हा टीचर्सला खूप जास्त वेळा येतो. पन्हाळे काजी लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? ते आहे रत्नागिरी. मतलब जे पन्हाळे काजी हे लेणे आहेत, हे आहे कुठं? रत्नागिरी मध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वर्षी कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्ती या काळातील आहे? म्हणजे ते आहे 1750 ते 1850 या काळातील. नेक्स्ट, महाराष्ट्रातील अकोला जिल्हा हा अमरावती विभागाचा मध्य भाग आहे आणि तो पूर्वी ब्रिटिश राजबिरा प्रांत यात होता. ठीक आहे. अकोला इम्पॉर्टंट आहे. सिडबीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ती होती 1990 ला. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ते विज्ञान क्षेत्राशी संबंधित होते. नेक्स्ट, महाराष्ट्रात 31 मार्च 2020 पर्यंत नवीनीकरण योग्य ऊर्जेची स्थापित क्षमतेत खालीलपैकी कशाचा वाटा सर्वाधिक होता? ते होता पवन ऊर्जा. ठीक आहे. आणि मला सांगा, आपल्या महाराष्ट्राला पवन ऊर्जेच्या कोणता राज्य म्हटलं जाते? कोणता राज्य आहे पवन ऊर्जेसाठी सगळ्यात जास्त? तो आहे सातारा. ठीक आहे. चला नेक्स्ट. एक मिनिट गाइस. क्वेश्चन ठीक आहे. बघा काय आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींचे लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? ते आहे सांगलीमध्ये. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला पेरियार म्हणून ओळखले जाते? ते आहे रामस्वामी नायकर. वाकाटक राजवंशाच्या प्रवरसेन सेकंड याने सेतुबंध याची रचना केली. तुम्ही सांगितलं ना, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, खूप वेळ आलाय. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? ते आहे USA कडून. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई येथे स्थापन झाली होती. राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलाश मंदिर कोरले? तो आहे कृष्णराजा प्रथम. हा इम्पॉर्टंट आहे. हा CGL CHSL ला खूप वेळा येतो हा प्रश्न. आता राहू द्या, कारण तो खूप ओल्ड क्वेश्चन आहे. चला. पायाभूत सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी SPV चे पूर्णरूप काय होते? ते होते स्पेशल पर्पज व्हेकल. हा बघा आपला मराठीचा प्रश्न GK मध्ये पण विचारतात. पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहे? ते आहे विश्वास पाटील.
खालीलपैकी कोण मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत? कोण आहेत ते? शिवाजी सावंत. ॲल्युमिनियम सिलिकेटने समृद्ध असलेल्या विविध प्रकारच्या खडकांचा विघटनाने खालीलपैकी कशाचा साठा तयार होतो, म्हणजे डिपॉझिट होतो? ते होते बॉक्साईटचा. नर्मदा नदीची लांबी 1312 म्हणजे 1312 किलोमीटर आहे. त्यापैकी 77.5 किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते. ठीक आहे, कळलं? खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थांचे नियामक आहे? ते आहे RBI. नेक्स्ट, खालीलपैकी चपटे म्हणून ओळखले जाते? ते आहे ब्लेटेहेल्मिन. तेच आहे ना, त्यालाच म्हणतात पृष्ठकृमी संघ. एक मिनिट आहे, ठीक आहे ना. UNDP मानव विकास अहवाल 2018 नुसार भारताचे संयुक्त मानव विकास निर्देशांक मूल्य किती होते? 0.640. नेक्स्ट, शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले होते आणि त्याचा शिरच्छेद केला होता? त्यांना 1675 मध्ये टाकले होते आणि त्यांची हत्या सुद्धा केली होती. भारतातील आर्द्र समशीतोष्ण प्रकारच्या जंगलाची उंची किती दरम्यान आहे? ते आहे 1000 ते 2000 दरम्यान मीटर, म्हणजे 1 किलोमीटर ते 2 किलोमीटरच्या दरम्यान असते त्यांची उंची. नेक्स्ट, बाबर कोणत्या वर्षी फरगनाच्या गादीवर बसला होता? तो आहे 1494 मध्ये बसला होता. नेक्स्ट, केंद्रीय अर्थसंकल्प 2021 आणि 22 नुसार PLI किती क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग ग्लोबल चॅम्पियन बनवण्यासाठी लॉन्च केले गेले होते? ते आहेत 13. ठीक आहे. राष्ट्रीय युवा धोरण 2014 नुसार एखाद्या व्यक्तीची वयोमर्यादा किती असल्यास त्याला युवा म्हणता येईल? ते आहे 15 ते 29 वर्ष. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी देवदासी या परिषदेचे आयोजन केले होते? ते होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. नेक्स्ट, प्रणती नायक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ते आहे मल्लविद्या म्हणजे जिम्नॅस्टिक संबंधित आहे. सोडियम हायड्रॉक्साईड कास्टिक सोडा या नावाने सुद्धा ओळखले जाते. नेक्स्ट, ओग्गू हे एक काय आहे? हे एक तालवाद्य आहे. ठीक आहे, तालवाद्य वाजवण्याचे. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती कोटी होती? ते आहे 5.82 कोटी. वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव पैठण येथे होते? ते आहे संत एकनाथ. नेक्स्ट, खालीलपैकी कोण वाकाटक राजवंशाचे संस्थापक होते? ते आहे विंध्य शक्ती. खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? ती झाली 1919 ला. नेक्स्ट, खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते? ते आहे आचार्य विनोबा भावे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी गांगाभट्ट या विद्वान पंडिताकडून कोणत्या वर्षी रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला होता? तो आहे 1674 मध्ये. जनता आणि प्रशासन यांच्यातील दूरी कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने नाशिकमध्ये ग्रामस्थ दिन योजनेची अंमलबजावणी केली? ते आहे डॉक्टर संजय चांदले. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती होती? 9.4%. हा पण क्वेश्चन सुद्धा रिपीट झालेला आहे. नेक्स्ट,
महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार तुती रेशीम विकास कार्यक्रम महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यामध्ये राबवण्यात आला आहे. ठीक आहे, आपण 2021चा करंट अफेअर आहे तो. ठीक आहे. नेक्स्ट, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. क्षार संहती प्रति 1000 भागामध्ये क्षारता म्हणून गणली जाते. ही भुजलामध्ये 5 पेक्षा कमी असते. नेक्स्ट, नवजी माडी हे संत तुकाराम यांचे शिष्य होते. ठीक आहे, नवजी माडी. खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून ओळखले? ते माहिती आहे तुम्हाला, गोपाळ हरी देशमुख. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? ते आहे भालचंद्र नेमाडे. जगोई आणि चोलोम हे माहिती आहे, हे मणिपुरी मधलं आहे. जगोई आणि चोलोम खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचे 2 भाग आहेत? ते आहे मणिपुरीचे. बघा, हा पण माहिती आहे का शास्त्रीय नृत्य आहे, हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे. भरतनाट्यम आहे तमिळनाडूचा, कथ्थक आहे युपीचा, ओडिसी आहे ओडिसाचा आणि मणिपुरी आहे मणिपूरचा. नेक्स्ट, भारतात राज्य स्तरावर राज्यपाल हे नाममात्र प्रमुख आहेत. ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला. जसं बघा सांगितलं, जसं बघा हे असते ना आपलं, बघा भारत लेवलवर एक राष्ट्रपती असतो, प्रधानमंत्री होतो, आणि स्टेटवर एक कोण असतो? राज्यपाल आणि मुख्यमंत्री. हे राज्यपाल आणि राष्ट्रपती फक्त नाम मात्र असतात आणि काम मात्र कोण असतात? एक मुख्यमंत्री आणि दुसरा प्रधानमंत्री. ठीक आहे. चला बघा, बटाट्याची चाळ हा पण इम्पॉर्टंट आहे. कोणी लिहिलं? हे PL देशमुख हे लेखक आहे याचे. भगतसिंग आझाद आणि राजगुरू यांनी सांटरची हत्या केव्हा केली होती? यांनी सांटरची हत्या केली होती 17 डिसेंबर 1928. ठीक आहे. स्टॅफिलोकोकस बॅक्टेरिया कशामुळे होऊ शकतो? तो आहे मुरूमुळे. ठीक आहे. राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? ते आहे NS इमानदार. खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला होता? तो आहे अबुल फजल यांनी. ठीक आहे. ब्रह्मपुत्रा ही भारतातील कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? ती आहे अरुणाचल प्रदेश मधून. हॉर्नबिल महोत्सव नागालँड मधला आहे. ठीक आहे. हा माहिती आहे का? हॉर्नबिल हा एक प्रकारचा पक्षी आहे. कधी विचारला होता की हॉर्नबिल महोत्सव म्हणतो, त्याच्यामध्ये हॉर्नबिल नावाचं काय आहे? एक पक्षी आहे असं विचारू शकतो, प्राणी वगैरे आहे. ठीक आहे. तो एक काय आहे? पक्षी आहे. ठीक आहे. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील हा बघा, हा क्वेश्चन रिपीट झालाय. सांगितलं ना टीचर्सला भरपूर क्वेश्चन रिपीट होतात म्हणून. एक मिनिट. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ची स्थापना ठीक आहे ना कोणी केली होती? नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये केली होती. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या वर्षाने पंचवार्षिक योजनेचा भाग होण्याऐवजी सर्वात पहिल्या वार्षिक योजनेची अंमलबजावणी केली? ते आहे 1966 मध्ये. बघा, पशुगणना 2021 हा राहू द्या, त्यानुसार क्वेश्चन आहे, एवढा ओल्ड नाही येणार. सांगून देतो. ऑगस्ट 2021 मध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने समृद्धी योजना सुरू केली होती? ते आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. काय म्हटलंय? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? ते आहे मुंबईमध्ये. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला सुसाईड बॅग असे म्हणतात? तो आहे लायसोसॉमला. नेक्स्ट, भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम आसाममधून झाला? तो आहे सत्रियामधून. ठीक आहे. हा आहे तमिळनाडू. ठीक आहे. मोहिनीअट्टम केरळ, कथ्थक UP. महाराष्ट्रातील पन्हाळे हा बघा, हा क्वेश्चन रिपीट झालाय. ठीक आहे ना. कोटजल नदीच्या काठावर वसलेली आहे. आणि हा पन्हाळे कुठं होतं ते मला स्टार्टिंगला कमेंट करून सांगा, मी शिकवलाय याच व्हिडिओमध्ये. नेक्स्ट, गांधार पाले लेणी महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे.
थेम्स पण क्वेश्चन येतात खूप सारे. नेक्स्ट, प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? ते आहे PL देशपांडे. महाराष्ट्राच्या नागपूर विभागात एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात विभागात कमीत कमी खनिज धारण क्षेत्र आढळतं? ते आहे नाशिक. आणि सगळ्यात जास्त खनिज कुठे आढळतो? तो आहे विदर्भामध्ये नागपूर येथे. हा ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय तो, बाबूराव रामाजी बागुल यांना भारत सरकारने 1970 मध्ये हरी नारायण आपटे पुरस्कार प्रदान केला होता. ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? ते नाशिक या जिल्ह्यातील आहे. ठीक आहे ना. भारत हा जगातील सर्वात मोठा गुळ उत्पादक देश आहे. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात 2019 आणि 20 मध्ये खालीलपैकी कोणत्या वन उत्पादनाचे मूल्य सर्वाधिक आहे? ते आहे इमारती लाकूड म्हणजे टिंबर. भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना कोणत्या वर्षी स्थापना केली होती? मुद्राची 2015 स्थापना केली होती. ठीक आहे ना. भारतात राष्ट्रीय लोकसंख्येचे धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते? ते आहे 2000 मध्ये करण्यात आले होते. ठीक आहे ना. तुघलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली होती? ते आहे 1320 पासून. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला आहे? तो आहे सौरव गांगुली. खालीलपैकी कोणाला भारतीय चित्रपटांचे जनक म्हणून? ते आहे धुंडीराज गोविंद फाळके. नेक्स्ट, भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉड गेज चे गेज काय असते? ते आहे 1.676 मीटर. ठीक आहे, म्हणजे लगभग 1600 जवळ असते, 1600 मीटर. दलितांसाठी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर चे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजी यांनी आमरण उपोषण केले होते. आणि आमरण म्हणजे काय होते? मरेपर्यंत. ठीक आहे, मरेपर्यंत. नेक्स्ट, बँकिंग मध्ये IFC चे पूर्ण रूप काय असते? ते असते इंडियन फाईल नॅशनल सिस्टम कोड. नेक्स्ट, प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहां जहांगीरची पत्नी होती. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणता अनुच्छेद अल्पसंख्यांना शैक्षणिक संस्था आणि स्थापना करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो? तो अनुच्छेद 30. गुरु वेंपती चिन्ना सत्यम हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे? ते आहे कुचिपुडी मधील. खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेचे अर्धसंघीय सरकारची कल्पना हे घेतली आहे? ते आपण कुठून घेतली आहे? अर्धसंघीय कॅनडा मधून. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल हा झारखंड मधला आहे? इम्पॉर्टंट आहे हा. खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे? ती आहे शिवनाथ. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 4 नगरातले माझे विश्व हे कोणाचे आत्मचरित्र आहे? जयंत नारळीकर यांचे. खालीलपैकी कोणते एक इकायनोडर्मेटाचे उदाहरण आहे? ते आहे एडिडॉन. नेक्स्ट, राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ते आहे पुणे मधील. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? ते आहे 6. हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? त्यांनी 1875 मध्ये केली होती. शहाजहानच्या खालीलपैकी कोणत्या मुलाने 50हून अधिक उपनिषदांचे फारसी भाषेत रूपांतरण केले आहे? ते आहे दारा शिकोह यांनी. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की हा एक होता
की जो माहिती आहे का म्हणजे ट्रान्सलेट करण्यामध्ये होता. ठीक आहे, म्हणजे मोमेडियन असून सुद्धा हिंदू याच्यामध्ये त्याची हे होती, लागवड होती. ठीक आहे ना. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय म्हणजे RSS नाही का, त्याची स्थापना कुठे झाली होती? 1925 ला नागपूर येथे. ठीक आहे ना. कोळीढोर हे जमातींच्या वसाहती वाडी म्हणून ओळखल्या जातात. ठीक आहे. आता करंट अफेअरचे राहू दे. नेक्स्ट, विनेगर हे एक ऍसिटिक आम्लाचे एक जलीय द्रावण आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणता दिवस भारतीय राष्ट्रीय एकता दिवस? ते आहे 31 ऑक्टोबर. आणि हे कोणाची जयंती असते? सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. आणि त्यांना भारतात लोह पुरुष, बिस्मार्क आणि सरदार ची उपाधी देते. ठीक आहे. सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? ते आहे रत्नागिरी येथे. भारतीय राज्यघटनेच्या नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीचे वय किती? म्हणजे रिटायरमेंट वय आहे ते आहे 62 इयर. पद्म सुब्रमण्यम हे प्रसिद्ध नाव कशामधले आहे? ते आहे भरतनाट्यम मधले आहे. लावणी आपली महाराष्ट्राची सत्रिय कुठची असते मला सांगा तुम्ही कमेंट करून. आणि मणिपूरचं मणिपूरची असते. सत्रिय असमची असते. हा क्वेश्चन रिपीट झाला. हा क्वेश्चन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16% उत्तर प्रदेशांचा वाटा आहे. आणि सगळ्यात जास्त संख्या उत्तर प्रदेशलाच होती. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी असलेली वयोगट 1524 लोकसंख्या आहे? ते सिंधुदुर्ग मध्ये. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अर्थव्यवस्थेचे सेवा क्षेत्राशी संबंधित आहे? ते आहे व्यापार. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी तबके ते नासिगिरी लिहिले आहे? इम्पॉर्टंट आहे. मिनाज ए सिराज. आणि हे कोणाच्या काळात आहे मला सांगा बरं कमेंट करून. जर तुम्ही मध्यकालीन इतिहास वाचला असेल ना तर हा सुरुवातीच्याच काळामध्ये आहे. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011च्या कालावधीत महाराष्ट्रातील कामकाजाच्या वयातील वर्किंग एज किती आहे? ते 15 ते 59 आहे. या वयोगटातील लोकसंख्यामध्ये 4.1% गुणांची वाढ झाली आहे. ठीक आहे. आणि हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा विचारला होता एक परीक्षेला. ठीक आहे ना. कामकाजाची वर्किंग एज 15 ते 59. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे? ते आहे अमरावतीमध्ये. आपण क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे. अश्वघोष कोणी लिहिले आहे? सॉरी, बुद्धचरित्र हे लिहिलं कोणी आहे? हे लिहिलं अश्वघोषने. हा एक प्रश्न आहे. आणि हा कोणत्या भाषेत लिहिला आहे? ते आहे संस्कृत भाषेत. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मंत्री परिषदेचे संख्याबळ लोकसभेच्या एकूण सदस्याच्या 15% पेक्षा जास्त नसावे असे मर्यादित केले आहे? ते 91वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट, असामी या मराठी पुस्तकाचे लेखक साहित्य कोण आहेत? ते आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. 21 एप्रिल 1526 रोजी बाबर इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान कुठे लढाई झाली? पानिपत येथे लढाई झाली. नेक्स्ट, भारत सरकार पुरस्कार विजेते असलेले खालीलपैकी कोणी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे महिला विद्यापीठाची स्थापना केली? ते आहे DD कर्वे. ठीक आहे. आणि हे भारतरत्न पुरस्कार आहे. आणि यांना भारतरत्न यांच्या 100व्या बर्थडेला मिळाले होते, म्हणजे 100व्या वर्षी. नेक्स्ट, निक्की प्रधान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ते आहे हॉकी खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्रेफाइट आढळते? ते आहे सिंधुदुर्गमध्ये. खालीलपैकी कोणते राज्य स्थलांतरित शेतीला विवार म्हणून संबोधले जाते? ते आहे मध्य प्रदेशमध्ये. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ते होते चक्रवर्ती राजगोपालचारी.
नेक्स्ट लोसर. लोसर माहिती आहे का, हा तिब्बतीयन बौद्ध आहे ना, यांचं एक नवीन वर्ष म्हणून त्यांच्या हा सण साजरे करतात. नेक्स्ट चौसाच्या लढाईमध्ये शेरशाह सुरीने हुमायूँचा पराभव कोणत्या वर्षी केला होता? तो आहे 1539 मध्ये. आणि आठवण ठेवा विचारते की चौसाची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? ती झाली होती 1539 मध्ये. नेक्स्ट द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ते आहे स्वातंत्र्यवीर वीडी सावरकर. नेक्स्ट फरवरी 2021 मध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने मित्र ही योजना सुरू केली? ते आहे वस्त्र उद्योग. नेक्स्ट औद्योगिक धोरण ठराव 1956 मध्ये कशावर भर देण्यात आला होता? ते आहे सार्वजनिक क्षेत्रात अवजड उद्योगांची स्थापना. नेक्स्ट 31 मार्च 2020 मध्ये घेऊन घेऊ करंट. 31 मार्च 2020 पर्यंत माहितीनुसार महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय स्थळी विमानतळ किती होती? 5 होती. नेक्स्ट वीडी सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. बघा विचारलाय दासबोध इज लिटररी वर्क ऑफ द विच फॉलोइंग मराठी पर्सनॅलिटी. ठीक आहे, दासबोध हे कोणी लिहिलं आहे? हे रामदास स्वामी यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य मलबार जॉयंट पिलर शेकरू साठी प्रसिद्ध आहे? म्हणजे जे विचारलंय ना महाराष्ट्राची हे आहे काय म्हणते प्राणी काय आहे तो? शेकरू. ठीक आहे, हा कुठे आढळतो? हा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य इथे आढळतो. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ प्रोटोझोआ. ठीक आहे ना, ते काय प्रेमशेर तर काय म्हटलंय? हा इम्पॉर्टंट आहे, हाच आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट काही काही क्वेश्चन मी इंग्लिश मध्ये सुद्धा घेतलेला आहे की कोणाला म्हणजे की बा आपला एक पण प्रश्न सुटला नाही पाहिजे म्हणून. ठीक आहे ना. सन 1840 मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळीची स्थापना झाली? ती आहे बॉम्बे मध्ये. आताचा काय म्हणतो त्याला आपण? मुंबई. एक मिनिट. भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्कर किती आहे? ते आहे 23.33. क्वेश्चन थोडा झूम करून बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. काय म्हटलंय? भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? ते आहे रत्नागिरी. काऊन असं तुम्हाला माहित आहे का याचे लिंग गुणोत्तर काऊन आहे? कारण माहित आहे का बघा, इकडचे जे जेंट्स लोक असतात ना ते जातात मुंबईला. ठीक आहे ना, मुंबईला जातात जॉब करण्यासाठी आणि म्हणून इथे काय होते? माणसाची संख्या कमी होते आणि लेडीजची संख्या जास्त वाढते. म्हणून ते माहिती आहे का लिंग गुणोत्तर रत्नागिरी सिंधुदुर्ग यांचे जास्त असते. नेक्स्ट गांधीजींनी भारतीय नागरिकांना खालीलपैकी एक मिनिट गाईज. हॅलो गाईज, चला आपण पुढचे क्वेश्चन करू. बघा गांधीजींनी भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणत्या तारखेला रोलेट ऍक्ट अहिंसक विरोध दिवस जसे की मानभंग प्रार्थना व हरताळ स्ट्राईक दिवस म्हणून सांगितले? ते कोणता दिवस होतो? 6 एप्रिल 1919. ठीक आहे. आणि 13 एप्रिल 1919 ला काय झालं? जालियनबाग हत्याकांड. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय? 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? ते कोणत्या जिल्ह्यातील होते? ते नाशिक जिल्ह्यामधून होते. ते जलजीवन मोहीमनुसार 2024 मध्ये सरकारने ग्रामीण भारतातील सर्व कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची संकल्पना केली आहे. ठीक आहे, 2024 मध्ये. नेक्स्ट मुघलांनी निजामशहाच्या
राजधानी असलेल्या अहमदनगरमध्ये केव्हा आक्रमण केले? 1595 मध्ये आक्रमण केले. नेक्स्ट, आलमी तबलिगी इजिप्तमा नावाने ओळखली जाणारी जगातील एकमेव सर्वात मोठी धर्मसभा कोणत्या राज्यात आयोजित केली जाते? ते आहे मध्य प्रदेशमध्ये. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? ते आहे कलम नंबर 17. हा इम्पॉर्टंट आहे, टीचर्सला खूप वेळ आलाय हा. नेक्स्ट, 1897 मध्ये चाफेकर बंधू खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? त्यांनी रँड यांची हत्या केली होती. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केली आहे? हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि सिमुख हा सातवाहन वंश सोबत संबंधित होता. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तो कोणता आहे? काश्मीर हिमालय. हा क्वेश्चन तर रिपीट झालाय बघा, तरी सांगून देतो. बघा, विच द फॉलोइंग पार्ट्स ऑफ सेल्स आर ऑल्सो नॉन ॲज सुसाईड बॅग. म्हणजे सुसाईड बॅग जे असते ना, आत्महत्या थैली, ते कशाला म्हणतो? ते आपण लायसोसोमला म्हणतो. ठीक आहे. सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ते नाशिक जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, कागिद नृत्य हे संबंधित आहे बौद्धांशी. नेक्स्ट, राज्यसभेत नामनिर्देशक सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती असते? 12. ओणम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव आहे? तो आहे केरळ. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचे वर्णन त्रिसमुद्रीय तोयपीत वाहन असेही केले आहे? ते गौतमीपुत्र सत्कर्णी. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? 2005 ला. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत त्यांचे सेवन केल्यावर किंवा शरीरावर गेल्यावर ते आरोग्यास लाभदायक ठरतात? ते आहे प्रोबायोटिक्स. नेक्स्ट, काय म्हटलंय? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले आहे. प्रथम नंबरवर कोण आहे? प्रथमवर आहे यूपी. हा क्वेश्चन सुद्धा टीचर्सला आलेला आहे. नेक्स्ट, शिवाजी महाराजांच्या शासन काळात राज्य व्यवहार कोश या नावाने ओळखला जाणारा पर्शियन शब्दासाठी संस्कृत दाखविणारा शब्दकोश तयार करण्यात आला. नेक्स्ट, हे डॅश हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक हिवरडीचे क्षेत्र आहे, म्हणजे ग्रीन ओसेसिस असून ते वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणते आहे तो? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषण, हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना, बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली आहे? ते आहे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज जन्म कुठे झाला? ते झालं शिवनेरी किल्ल्यावर. ठीक आहे, हा कुठे येते? जुन्नर तालुक्यात. ठीक आहे, पुणे मध्ये. नेक्स्ट, मराठी लेख नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? ते आहे उद्या. कोसला कोणाचा आहे? कोसला भालचंद्र नेमाडे. ठीक आहे, आणि उपरा आहे लक्ष्मण माने यांचा. ठीक आहे, एक मिनिट. हा जो उपरा आहे ना, तो लक्ष्मण माने यांचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट, दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगाची दिशा कोणती आहे? ते आहे पूर्व पश्चिम दिशा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले आहे? ते आहे ब्राह्मणाचे कसब. साधना हे कोणाची आहे? मला कमेंट करून सांगा. इझी आहे साधना. खालीलपैकी कोणत्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलण्याचा अधिकार आहे? ते राज्याच्या राज्यपालाला असते. एक मिनिट गाइस, क्वेश्चन लोड आहे. नेक्स्ट, नंदीकोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? ते आहे कर्नाटकचे. एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुरावण्यासाठी सल्लागार मंडळाने
आणण्यापूर्वी त्याला किंवा तिला किती काळ प्रतिष्ठात्मक स्थानबद्ध ठेवता येते ते आहे 3 महिन्यासाठी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे? तो आहे मुंबई शहर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वात लहान जिल्हा, मी तेच तर म्हटलं, मोठा आहे अहमदनगर. हा मोठा आहे, सर्वात मोठा, आणि हा आहे लहान. ठीक आहे. अमरावतीमध्ये माहिती आहे का चिखलदरा, ठीक आहे ना, थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? 929. किती पैकी? 1000 पैकी. ठीक आहे. नेक्स्ट, मराठवाड्यातील जाम येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? ते आहे दासबोध. एक मिनिट, थोडासा झूम करून घेतो क्वेश्चन. मलप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? ते आहे सोलापूर सत्याग्रहाचे. यांचे कोणी केले होते? हे तिघांचे नेतृत्व केले होते महात्मा गांधी यांनी. ठीक आहे. नेक्स्ट, रुक्मिणी देवी अरुंडेल हे कोणत्या नृत्यासाठी ओळखले जातात? ते आहे भरतनाट्यमसाठी. खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहे? ते आहे ज्योतिराव फुले. नेक्स्ट, एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य कोणत्या वर्षापासून चालू केले आहे? 1982 पासून. नेक्स्ट, काय म्हटलंय? खालीलपैकी कोण 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? ते आहे गोपाळकृष्ण गोखले. दादाभाई नौरोजी हे सगळ्यात ओल्ड होते, ओल्ड मॅन. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती? आहे राजगड. आठवण ठेवा, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे कारण सगळ्यांना वाटते रायगड. रायगड नाही आहे, राजगड आहे. ठीक आहे. नेक्स्ट, जागतिक बँकेने सन 2015 मध्ये निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय रेषा कोणती आहे? ती आहे $1.09 दिवसाला. म्हणजे एक दिवसाला किती आहे ते? 1.9. जर आपण $2 घेतले आणि 160 म्हणजे ते 60 म्हणजे 120 रुपये पर डे. ठीक आहे, किंवा 100 रुपये पर डेच्या जवळपास ते जाईल. ठीक आहे. खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे स्वेच्छासीन कार्य आहे? ते आहे सार्वजनिक उद्याने तयार करणे. नेक्स्ट, मुंबईत 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली? हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. ते आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. त्याला मराठीचे काय म्हणतात ते तुम्ही सांगा कमेंट करून. चला बघा, स्वातंत्र्य सैन्यानी फ्रीडम फायटर अंबाबाई हे कोणत्या राज्याचे निवासी होत्या? ते आहे कर्नाटक राज्याचे निवासी होत्या. नेक्स्ट, कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते? ते आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. ते आहे 23 जानेवारी. ठीक आहे. नेक्स्ट, सत्रिया नृत्याचा उगम कुठे झालाय? ते झालाय आसाम राज्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते पुस्तक भगवद्गीता यांचा अर्थ स्पष्ट करते? ते आहे भावार्थ दीपिका. नेक्स्ट, राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये संघर्ष उद्भवल्यास तो राज्याचे मुख्यमंत्रीद्वारे सोडवला जातो. ठीक आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा अधिक आहे? ती आहे ठाणेमध्ये. खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशीतोष्ण जंगले शोलाज म्हणून ओळखली जातात? ते आहे निलगिरीची. नेक्स्ट, महाराष्ट्र सरकारच्या हरित महाराष्ट्र हा विषय कोणत्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांतर्गत आहे? ते आहे 13व्या. नेक्स्ट, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती? तेव्हा त्यांनी केली होती 24 सप्टेंबर 1873 ला. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचे असलेला जिल्हा आहे. नेक्स्ट, संभाजी महाराजांनंतर कोण मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले? ते होते राजाराम.
IMA महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा योजनेचे अध्यक्षपदी जाऊ दे 2023 चे आहे, तेवढं तर येईल नाही क्वेश्चन. हा पण 21 चे आहे, ते पण काही कामाचे नाही आपल्याला. म्हणजे करंट अफेअर ओल्ड वाले नाही बघायचे, न्यू वाले बघायचे. हा क्वेश्चन थोडासा बघा. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 कोणाच्या कार्यकाळात मंजूर झाला होता? तो आहे लॉर्ड कॅनिंग. नेक्स्ट, महाराष्ट्र पुणे शासकीय विभागात किती जिल्हे आहेत? ते आहेत 5 जिल्हे. नेक्स्ट, भारतात 2018च्या वाघ जनगणनेनुसार म्हणजे वाघाची जनगणना महाराष्ट्रात एकूण किती वाघे होती? तेव्हाच्या नुसार बघा 2018 नुसार किती होती? 312. आता समथिंग किती आहे? 500 प्लस आहे का? ठीक आहे. आणि वाघ जनगणना ठीक आहे केव्हा होते? हे दर 4 वर्षांनी होते. नेक्स्ट क्वेश्चन, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण हा महाराष्ट्र संबंधित आहे. काय म्हटलंय? यादव घराण्याची राजधानी कोणती होती? देवगिरी. आम्ही माहिती का बघा ट्रिकने कसं ठेवलं होतं की यादव की यादेवी थी, यादव की यादे से दी से का होऊन जाते देवगिरी. आम्ही जो अभ्यास करत होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय? कोणत्या शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? ती आहे बॉम्बे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागते? ते आहे 6 राज्यांना लागून आहे. नेक्स्ट, द लेंथ ऑफ द कोस्टलाइन ऑफ महाराष्ट्र किलोमीटर ऑफ अप्रॉक्सिमेट. बघा महाराष्ट्राची जी तटी आहे ती म्हणजे अप्रॉक्सिमेट म्हणजे लगभग किती आहे? ती आहे 720 किलोमीटर. नेक्स्ट, पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश कोणता होता? हा सातवन. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील बलात्कार सामूहिक बलात्कारासाठी नुकत्याच सुधारित शक्ती फौजदारी कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर झाली आहे? ते आहे फाशीची. इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? ते आहे अहमदनगरचे. एक मिनिट गाईज, क्वेश्चन थोडेसे छोटे मोठे राहतात ना. ठीक आहे बघा, पायाभूत सुविधा आणि उत्पादनाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्ट ठीक आहे क्रमांक नंबर 9 साधण्यासाठी महाराष्ट्राने मेक इन महाराष्ट्र उपक्रम राबवला. हा इम्पॉर्टंट आहे. हा विचारू शकतात की मेक इन महाराष्ट्र उपक्रम हा कोणत्या SDG मध्ये आहे? SDG मध्ये आहे. ते आहे 9 क्रमांकच्या नंबर मध्ये. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र व्यक्तीला किती रक्कम मिळते? ते आहे 600 रुपये. हे त्यानुसार आहे. ठीक आहे ना. वेन वॉज वी डी सावरकर इलेक्टेड ॲज द प्रेसिडेंट ऑफ हिंदू महाराष्ट्र महासभा? ते केव्हा झाले होते? ते बघा मी सांगतो. हिंदू महासभा आहे ना, त्याचे अध्यक्ष केव्हा झाले होते? ते 1937 ला प्रेसिडेंट. ठीक आहे ना. पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधारावर पुरवते? ते आहे सह्याद्री. नेक्स्ट, द कंट्रीज फर्स्ट क्लायमेट ऍक्शन प्लॅन इज लॉन्चेड फॉर द सिटी रिसेंटली? ते आहे मुंबई. नेक्स्ट, मिर्जा राजा जयसिंग वॉज अपॉइंटेड द व्हाइसरॉय ऑफ डेक्कन. ठीक आहे ना. द मुघल एम्परर ते आहे औरंगजेब. कोण आहे ते? औरंगजेब. नेक्स्ट, आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली होती? पंडिता रमाबाई यांनी. केव्हा केली होती? सिटी मध्ये कोणती होती? पुणे मध्ये केली होती आणि 1882 मध्ये केली होती. नेक्स्ट, दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही कालवी कोणती होती? ती होती बिदरची सुलतानशाही. नेक्स्ट, 2011च्या राज्याच्या सरासरी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता सगळ्यात जास्त आहे? ती आहे 8+. नेक्स्ट, 15 ऑगस्ट 1947 ला पुणे शहरावर प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकवला
याचा मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला, ते आहे पांडुरंग महादेव बापट. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा 2 ते 3 वेळा आला आहे TCS ला. नेक्स्ट, सत्यशोधक समाजाची स्थापना ती झाली होती 1873 ला 24 सप्टेंबरला. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ केवळ 7,50,000 पर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या जर तुमच्या यांच्यापेक्षा कमी असेल किंवा एवढं असेल तेव्हाच या योजनेचा लाभ मिळेल, याच्यापेक्षा जास्त असेल तर लाभ मिळणार नाही. हा क्वेश्चन रिपीट झालाय. हा चला बघा, सातवाहन राज्यवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा होता, तो कोणता होता, गौतमीपुत्र सतकर्णी. नेक्स्ट, 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने किती नवीन संवर्धन प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्य मंजूर केले आहेत, ते आहे 12. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साइट धातुकाचे साठे कुठे आढळतात, ते आहे कोल्हापूरमध्ये. कुठे आढळतात ते, कोल्हापूरमध्ये. नेक्स्ट, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्य आरोग्य व्यवस्थेचे मूल्यांकन 2021 पर्यंत महाराष्ट्र प्रति 1 लाख लोकांच्या संख्येमागे सरासरी डॉक्टरी परीक्षांची संख्या किती आहे, ते आहे 148. खूपच कमी आहे. नेक्स्ट, एक मिनिट, काय म्हटलंय, मुंबईतील गोवालिया टँक मैदान येथे MK गांधी यांनी भाषण दिले होते आणि भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली होती. ती कुठून केली होती, ग्वालियर टँक इथून केली होती आणि हे कुठे आहे, मुंबईला आहे. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती 1122 आहे. कारण इथे लेडीज काऊन जास्त आहे, कारण मी सांगितलं होतं की जे जेंट्स आहे ते मुंबईला काम करायला जातात, ठीक आहे ना, रत्नागिरी ठीक आहे, त्याच्यानंतर कोकण वगैरे नाही का, इकडे मुंबईला जास्त जातो, म्हणून काय होतं इथे लेडीजची संख्या जास्त होऊन जाते. नेक्स्ट, काय म्हणताय, खालीलपैकी कोणत्या समाजाला महाराष्ट्रात गटई स्टॉल योजनेच्या अंतर्गत लाभ मिळाला आहे, ते आहे चर्मकार. जुलै 2022 पर्यंत केंद्रीय आयुर्मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आयुष भवन संकुलाचे उद्घाटन केले, ते आहे नवी मुंबई येथे केले होते. नेक्स्ट, कोणत्या सम्राटाकडून यादवांचा पराभव झाला, तो होता अल्लाउद्दीन खिलजीकडून. नेक्स्ट, महाराष्ट्रात विधानसभेत अध्यक्षपदी राहुल नार्वेकर किती मतांनी निवडून आले, 164 मतांनी. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती होती, 54.78. नेक्स्ट, फरवरी 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय कोणत्या संस्थेने सुरू केले होते, ते IITM पुणे. नेक्स्ट, इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केले, ते आहे 17व्या शतकात. नेक्स्ट, 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली होती, ते आहे पंडित मदन मालवीय यांनी. ठीक आहे ना. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला होता, ते होता स्वदेशीमध्ये, स्वदेशी या विषयावर. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाच्या 2019 ते 20 च्या आर्थिक हा एवढा ओल्ड क्वेश्चन नाही येईल तसं पण हा अपडेट होऊन जाईल कारण 36 जिल्हे आहे महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट, मे 2022 मध्ये देशातील पहिले बायोगॅसवर चालणारे चार्जिंग स्टेशन कुठे सुरू केले आहे, ते आहे मुंबई. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण हा स्टॅटिक जीके बनून जाईल. ठीक आहे. ठीक आहे, कुठे जातो, मुंबई येथे. ठीक आहे, फर्स्ट आहे. नेक्स्ट, काय म्हटलंय, आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे, ती आहे दक्षिण दिशेला. नेक्स्ट, काय म्हटलंय, चालुक्य राज्यकर्ता पहिला पुलकेशी याने इसवी सन 543 ते इसवी सन 566 पर्यंत राज्य केले. ठीक आहे.
नेक्स्ट, व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेळघाटाला व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या वर्षी अधिसूचित करण्यात आले? ते आहे 1973 ते 1974. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय. भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसार 0.572 या मानव विकास निर्देशांकासह महाराष्ट्र राज्याच्या देशात कितवा क्रमांक आहे? 5वा. हा थोडं इम्पॉर्टंट नाहीये तरी करून घ्या. नेक्स्ट, इंग्रजांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनसेवा पहिला संघटीय उठाव कधी झाला होता? तो झाला होता 1879 ला. नेक्स्ट, खालीलपैकी कोण पहिल्या कीर्तिवर्मनचा भाऊ होता? तो आहे मंगलेश. नेक्स्ट, महाराष्ट्रात वारली उठाव कोणत्या वर्षी झाला होता? तो होता 1940 ला. नेक्स्ट, काय म्हणताय, भिल्ल जमाती महाराष्ट्रातील कोणत्या भागात प्रामुख्याने आढळतात? ते आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे ना. मग काय म्हणते क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या पुरुष साक्षरता दर काय आहे? तो म्हणजे किती आहे? 88.38%. नेक्स्ट, 2021 पर्यंत राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व प्रशासनाची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यात किती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रे स्थापन केली आहेत? ते आहे 10. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य आहे? ते आहे भामरागड वन्यजीव अभयारण्य. नेक्स्ट, कोणत्या काळात मराठा राज्याला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली? ते आहे 1730 शतकात. क्वेश्चन थोडे मोठे मोठे विचारते टीचर्स कधी कधी. ठीक आहे ना. बघा, खालीलपैकी कोणत्या मान मराठा सेनापतीला विंध्य पलीकडे मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे श्रेय दिले जाते? ते आहे प्रथम बाजीराव किंवा पहिले बाजीराव. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची जुलै 2022 मध्ये महाराष्ट्राचे नवीन विधानसभा अध्यक्ष निवड झाली? ते आहे राहुल नार्वेकर. हा 2022 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी केसरी या मराठी वृत्तपत्राचे संपादन केले जे ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक होते? ते आहे बाळ गंगाधर टिळक. नेक्स्ट, भोरजवळील बागरवाडी या गावाजवळ सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा करण्यात आले होते. खालीलपैकी ते यश कोणाला आले होते? ते आहे रंगोजी बापूजी यांना. पॅरिस करारामध्ये नमूद केलेल्या हवामान उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी मूलतः उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि जागतिक तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित करण्यासाठी मुंबई हवामान कृती योजनेवर तयार केली गेली आहे. हा करंटचा क्वेश्चन आहे त्यावेळेसचा. नेक्स्ट, खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीजच्या खाणी आहेत? ते आहे नागपूर. कोणत्या वर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या वन्यजीव अभयारण्याची स्थापना झाली होती? ते आहे 1955 मध्ये. पंडिता रमाबाई कोणत्या वर्षी उच्चवर्णीय विद्वानांना मदत करण्यासाठी शारदा सदनाची स्थापना केली होती? ते आहे 1889 मध्ये. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याची घोषणा खालीलपैकी कोणी केली होती? तेव्हा एकनाथ शिंदे यांनी केली होती. नेक्स्ट, मराठा साम्राज्याचे कोणत्या काळात मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतला होता? तो आहे 1720 शतकात. नेक्स्ट, कोणत्या वर्षी पर्यावरण विभाग आणि ऍक्ट यांनी राज्य हवामान बद्दल धोरणाचा मसुदा तयार करण्याचे काम केले जो महाराष्ट्र मंत्रिमंडळाने स्वीकारला होता? तो केव्हा होता? 2017च्या वेळेस. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते? ते होते अनंत लक्ष्मण कानडे. पांडुरंग सदाशिव कानकोज हे कुठचे होते सांगा बरं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे? ते आहे चिखलदरा. ठीक आहे. बोर कुठे आहे? मुंबईला. आणि चपराळा आणि भामरागड तुम्ही सांगा. नेक्स्ट, काय म्हणताय? राज्य आणि केंद्र आवश्यक असल्यास मदत देण्यास तयार राहतील अशी जिल्हा स्तरावर व्यवस्थापित करता येणारी आपत्ती खालीलपैकी कोणती पातळी निर्दिष्ट करते? ते आहे L1 पातळी. नेक्स्ट, महाराष्ट्र पश्चिम घाटाचे स्थानिक नाव काय आहे? ते आहे सह्याद्री. ठीक आहे ना. महाराष्ट्रात स्वाधार योजना 2022 अंतर्गत इयत्ता 10वी 12वी पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत किती दिली जाते? ती आहे 51,000 रुपये. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? ती आहे सिंधुदुर्गची. नेक्स्ट, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा किती लाभ पुरवण्यात येतो? तो आहे 1600 रुपये. खालील कोणती राजवट निजामशाही राजवट म्हणून ओळखली जाते? ती आहे अहमदनगरची सुलतानशाही. मुंबईतील खालीलपैकी कोणत्या मैदानाचे अधिकृत ऑगस्ट क्रांती असे नामांतरण झाले? ते आहे ग्वालियर टँक मैदान. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरता दर किती आहे? ते आहे 75.87. नेक्स्ट, कोणत्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शपथ घेतली? ते होतं 30 जून 2022 ला. नेक्स्ट, कोणत्या वर्षी रंगोजी बापूजी यांनी भोरजवळील बागरवाडी गावाजवळ सुमारे आकुशन रिपीट आहे? चला बघा. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्राचे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रदान करणार आहे. जून 1857 मध्ये रंगोजी बापूजी यांनी बागरवाडी, बघा मी सांगितलं किती वेळा क्वेश्चन रिपीट झाला? 3 ते 4 वेळा झालाय. ठीक आहे. म्हणून मी तुला सांगत आहे की टीचरचे क्वेश्चन करा, हेच रिपीट होतात. ठीक आहे ना. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो? तो आहे कोकण. 2021 मध्ये महाराष्ट्र राज्यात किती राष्ट्रीय उद्याने होती? ती आहे 6. करंट अफेअरचा तो सोडून देऊ. ठीक आहे. सातवाहन राजवटीच्या काळात पुढील पैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या आहेत? ते आहे कार्ले. शिवाजी महाराज या मराठा राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला होता. आत्माराम पांडुरंग यांनी 1857 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधित्व बॉम्बे येथून होते. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? ती आहे नंदुरबार. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या परिषदेला काय नाव देण्यात आले? हवामान बदल आणीबाणी. महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र किती आहे? हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा पण 3 ते 4 वेळा आलाय. महाराष्ट्रात विचारला गोदावरी नदीचे प्रमाण. महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांपैकी महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते? ती आहे डांगी. चला ठीक आहे मित्र, आजच्यासाठी एवढेच राहू देऊ. ठीक आहे, मॅरेथॉन क्लासमध्ये. आणि पुढचा भाग आपण अजून बघा. तुम्हाला सांगायचं आहे थोडंसं. बघा, आज आपण कमीत कमी किती क्वेश्चन केले आहे? 350 प्लस क्वेश्चन केले आहे. 350-400 क्वेश्चन. ठीक आहे. हा तर फक्त पार्ट 1 आहे. असे कमीत कमी मला असं वाटते 10 पार्ट येईल. ठीक आहे.
हा झाला. मग अजून सांगतो, एक मिनिट गाईज. बघा, पार्ट 1 तरी झालं. ठीक आहे. जीके तर हे मिक्स पॅटर्न मध्ये झाला. मग आपण काय करू, हिस्ट्री घेऊ टॉपिक वाईज. हा पण मी चालू करणार आहे. ठीक आहे. जीके हिस्ट्री. ठीक आहे. मग घेऊ आपण पॉलिटी. ठीक आहे. पॉलिटी झाला. मग घेऊ आपण सायन्स. ठीक आहे. सायन्स झाल्यावर मग घेऊ आपण महाराष्ट्र भूगोल. ठीक आहे. यासारखे आपण जीके लवकरात लवकर कंप्लीट करू. ठीक आहे. आणि 1 तारखेपासून इंग्लिश पण स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट मध्ये. चला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.